नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र त्यातील प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यामध्ये मानवतावादी प्रश्न हे अभ्यासणार आहोत। याआधी आपण 2 प्रकरणं अभ्यासले आहेत। त्यामध्ये 1991 नंतरचं जग तसेच 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या त्यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना अभ्यासली। आज आपण प्रकरण 3 अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी इथे मी तुम्हाला सर्व नोट्स दिलेल्या आहेत, जे पॉईंट मी आज घेणार आहे त्याच्या, तरी तुम्ही त्या तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे, कारण यातले बरेचसे मुद्दे प्रस्तावनेतले हे तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहेत। यातलेही काही मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेले नाही आहेत, काही आहेत काही नाही आहेत। तसंच हे लक्षात घ्या की इथे पर्यावरण दिलेलं आहे। पर्यावरणाचे 2 प्रकार, त्यानंतर त्या प्रकारामध्ये काय येतं, म्हणजे ह्या टॉपिकवर तुम्हाला संकल्पना चित्र तयार करता येऊ शकतं किंवा विचारलं जाऊ शकतं। तर तशा दृष्टीने तुम्ही या नोट्स लिहिताना त्या अनुषंगाने लक्षात घेऊन लिहायच्या आहेत। प्रस्तावना आणि पर्यावरण, ठीक आहे। आता आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत। एकोणीसशे 91 नंतर जगामध्ये 2 मतप्रवाह प्रामुख्याने आपल्याला आढळून आले। एक वांशिक राष्ट्रवादाच्या आधारे राज्याचं विघटन झालेलं आपण पाहिलं, आणि दुसरं स्वयंनिर्णयाचा हक्क या तत्वाच्या आधारे सुद्धा आपण राज्यांचं विघटन झालेलं पाहिलं। उदाहरणार्थ सोव्हिएत युनियन आहे, झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, आणि हे राज्यांचं विघटन होत असताना आपण हे सुद्धा बघितलं की काही वांशिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून जे विघटन झाले तिथे काही प्रमाणात दंगली झाल्या, जीवित आणि वित्तहानी झाली, लोकांचं विस्थापन आणि निर्वासिताचं जीणं जगणं त्यांच्या भाळी आलं, आणि त्यातनं काही मानवतावादी प्रश्नसुद्धा निर्माण झाले। तसंच पुढे जाऊन या मानवतावादी प्रश्नांच्याच सोडवणुकीतून मानवी हक्क ही एक विचारसरणी पुढे आली, आणि सुरुवातीला जो काही राष्ट्रांचा सहसंबंधांचा, आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार हा सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक पातळीवरच केला जात होता, आता मात्र राष्ट्रातील या संबंधांमध्ये मानवतावादी प्रश्न किंवा मानवी हक्क हा एक याविषयीसुद्धा आपापसात चर्चा किंवा विनिमय किंवा उपाययोजना कशा, या समस्यांमधून सुटकारा कसा होईल या दृष्टीने सुद्धा एक मंथन सुरू झालं, आणि UN-च्या अनुषंगाने या मानवतावादी प्रश्न किंवा मानवी हक्क या विचाराला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळालं असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर सुरुवातीला फक्त राष्ट्रांचा विचार होत होता मानवी समस्यांबाबत सुद्धा, परंतु जेव्हा आपण म्हणतो की जग हे एक वैश्विक खेडे बनले आहे, तशाच पद्धतीचं एक पृथ्वी मानवी हक्कासंबंधात किंवा मानवतावादी प्रश्नांच्या उपाययोजनांसंबंधात एक पृथ्वी हे धोरण पुढे ठेवून की पूर्ण जगाचा विचार करायचा आहे आपल्याला, फक्त एका राष्ट्राचा किंवा एका मानवी समूहाचा नाही, तर हे धोरण पुढे ठेवून कुठेतरी मानवी हक्कांचा आणि ज्या काही मानवतावादी प्रश्न निर्माण झाले आहेत, काही माणसांना जे मानवी हक्क काही परिस्थितींमुळे भेटत नाही आहेत, तर ह्याचं एक विचार मंथन सुरू झालं पूर्ण जगाच्या दृष्टीने, आणि मानव हा केंद्रबिंदू झाला, आणि त्यामुळे वांशिक राष्ट्रवाद किंवा वांशिक एक जो मुद्दा होता हा विचार आज आपल्याला कुठेतरी मागे पडलेला दिसतो। मानवतावादी प्रश्नांच्या सोडवणुकी संदर्भात किंवा मानवी हक्कांच्या संदर्भात जे आता विचार पुढे येतात आहे, आणि राष्ट्र अनेक जगातले किंवा आपण म्हणून संपूर्ण जगातले देश हे सर्व मानवी हक्क आणि मानवतावादी प्रश्न सोडवणे यासाठी जे पुढे आलेलं आहे, त्यांनी पाऊल पुढे टाकलेलं आहे, त्यासाठी एकमेकांना सहकार्य करणं सुरू आहे, तर कुठेतरी वांशिक राष्ट्रवाद हा विचार आपल्याला मागे पडलेला दिसून येतो। आता
एक लक्षात घ्या की हे मानवतावादी प्रश्न कुठेतरी या विविध ज्या दंगली होतात वेगवेगळ्या कारणांमधनं, त्यामधनं जे काही जीवितहानी वित्तहानी होते, यामधनं तर हे मानवतावादी प्रश्न निर्माण झालेलेच आहे किंवा मानवी हक्क डावलले गेलेच आहेत. पण आपण जे बघितलं की एक 1970 नंतर प्रामुख्याने, तसा तर 17व्या शतकापासूनच औद्योगिकरणाला सुरुवात झालेली आपणाला दिसून येते, पण एकंदरीत 1970 नंतर जो काही जगामध्ये औद्योगिकरणाचा वेग वाढला, त्यानंतर जागतिकीकरण ही जी काही संकल्पना 1990च्या दशकामध्ये स्वीकारली गेली जवळपास संपूर्ण जगामध्ये, आणि त्यामुळे या प्रक्रियेतून आर्थिक विकास साधण्याचा जो प्रचंड वेग होता, पण त्याचबरोबर पर्यावरणाची जी काही हानी होते, ऱ्हास होत आहे, याकडे या आर्थिक विकासाच्या मागे धावण्यात कुठेतरी पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष झालेलं आपणाला दिसतं. तर आता त्याचे दुष्परिणामही जाणवायला लागलेत. पर्यावरणाचा जो काही समतोल ढासळला, त्यामुळे जी काही कधी पूर, कधी दुष्काळ, कधी उष्णतेच्या लाटा, वादळांचे लोट, त्यानंतर आपण म्हणतो आहे की ग्लोबल वॉर्मिंग, पूर्ण जागतिक तापमानातच वाढ झालेली दिसून येते आहे आपल्याला. त्यानंतर वेगवेगळे जे काही त्याचे अजून परिणाम समोर येतात आहे मानवावर, शेतीवर, पशुप्राण्यांवर. त्यामुळे आता आर्थिक विकास तर साधायचा आहेच, पण हा आर्थिक विकास साधत असताना आपण त्यालाही आपण म्हणू की शाश्वत आर्थिक विकास साधत असताना पर्यावरणाचं सुद्धा संतुलन राखणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणजे आपल्याला शाश्वत पर्यावरणाचा विचार करून शाश्वत आर्थिक विकास साधायचा आहे, ह्या दृष्टिकोनातून आता जगाने विचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि या धोरणानुसारच की शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत आर्थिक विकास यावरूनच आता जगाचं म्हणा किंवा अनेक राज्यांचं वैचारिक किंवा कृती धोरण ठरत आहे. आणि या माध्यमातून जी काही मानवतावादी प्रश्न निर्माण झाली, आपण जसं बघितलं की वांशिक राष्ट्रवाद किंवा आता आपण जागतिकीकरण, औद्योगिकरण म्हणतो आहे, जे आपण मागच्या 2 प्रकरणांमध्ये अभ्यासलेलं आहे, यातनं जी काही एक निर्माण झालेल्या समस्या, जसं पहिली समस्या सांगितली की पर्यावरणाचा ऱ्हास, अतोनात ऱ्हास झालेला आहे. त्यानंतर दुसरं गरिबी, दारिद्र्य, की जगातली जवळपास आज 40% लोकसंख्या आपण म्हणू जवळपास, की जी दारिद्र्य रेषेखाली आहे. मी पूर्ण जगाचं एक म्हणते आहे. तर त्यामुळे तो विकास एकांगी होतो आहे का? श्रीमंत गरीब ही दरी पुन्हा वाढत चाललेली आहे का? ही पण एक समस्या या औद्योगिकरण आणि जी काही राज्यांचं विघटन चालू आहे यातून निर्माण झालेली आहे. आणि तिसरी समस्या म्हणजे मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये मानवतावादीच प्रश्न आहे हा लिंगभाव निगडीत. इथे म्हटलेलं आहे की आज जरी आपण म्हणतो आहे की स्त्रियांना संपूर्ण क्षेत्र आज खुले झालेले आहेत, पण अजूनही कुठेतरी स्त्री पुरुष हा भेदभाव आणि त्या माध्यमातून होणारे अत्याचार स्त्रियांवर किंवा त्यांच्याशी होणारी गैरवर्तणूक किंवा त्यांना काही क्षेत्रात अजूनही काही भागांमध्ये, जरी शहरी भागांमध्ये आपण म्हटलं की स्त्रियांना संधी प्राप्त आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, तरी अजूनही कुठेतरी ग्रामीण भागात जुन्या रूढी परंपरांचा जो काही एक पगडा आहे, त्यामुळे अजूनही त्यांना कुठेतरी बंधनात ठेवलं जात आहे. तर अशा एकंदरीत मानवतावादी प्रश्न हे 3, जसे पर्यावरण व शाश्वतता, दारिद्र्य आणि विकास, लिंगभाव निगडीत समस्या, या 3 समस्यांचा अभ्यास ज्या मानवी हक्काशी निगडीत आहेत. कारण शुद्ध पर्यावरण मिळणं हा माझा हक्क आहे. त्यानंतर मला माझा विकास होणं, दारिद्र्य संपून मला माझ्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील इतपत तरी माझा विकास होणं हाही माझा हक्क आहे. मला तशी संधी मिळणं, परिस्थिती मिळणं हा हक्क आहे. आणि मी स्त्री असो की पुरुष असो, मला सुद्धा सर्वांगीण विकासाची समान संधी मिळावी, कुठेही माझ्यावर बंधनं नसावेत, अयोग्य बंधनं. आपण बघितलं आहे की स्वातंत्र्य हे सकारात्मक घेतलं तर योग्य बंधनांसहित असतं. तर पण अयोग्य बंधने नकोत. म्हणजे मला मुलगा म्हणून जर ही काही कृती करण्याची सूट आहे, एक नैसर्गिक भेद सोडला तर तीच सूट किंवा ते स्वातंत्र्य मला मुलगी म्हणूनही मिळायला हवं. अशा प्रकारे मानवी हक्काशी संबंधितच या ज्या 3 समस्या आहेत, पर्यावरण व शाश्वतता, दारिद्र्य आणि विकास, लिंगभाव निगडीत समस्या, या 3 समस्यांचा
अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर एकंदरीत आपण आता इथे प्रस्तावना बघितली की या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे. तर यानंतर तुम्हाला इथे पर्यावरण आणि शाश्वतता पेज नंबर 24वर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. हे पूर्ण इथे आणि या एकंदरीत टॉपिकमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय, त्यानंतर शाश्वत म्हणजे काय आणि शाश्वत पर्यावरण किंवा शाश्वत पर्यावरणीय ज्याला आपण म्हणू की पर्यावरणाचा शाश्वत उद्देश काय आहे, पर्यावरण संतुलनाचा, हे सुद्धा अभ्यासायचं आहे. तसंच UN म्हणजे संयुक्त राष्ट्र यांनी वेळोवेळी या पर्यावरणाच्या जागृतीसाठी जनमानसात ही जागृती व्हावी पर्यावरणासंबंधी आणि एकंदरीत सर्व राज्यांमध्येच ही जागृती व्हावी आणि त्यानुसार त्यांचे पुढचे आता पाऊल पडावेत की ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि त्याची गुणवत्ता वाढवू आपण, म्हणजे जी ढासळलेली आहे तर ती पण कशी दुरुस्त करता येईल, आपल्याला पूर्ववत कसं पर्यावरण आपल्याला संतुलित आणता येईल, गुणवत्तापूर्ण आणता येईल, या सर्व दृष्टिकोनातून UNनी वेळोवेळी काही परिषदा घेतल्या जागतिक स्तरावर की ज्यामध्ये अनेक राष्ट्रांचा देशांचा समावेश होता. तर अशा एकंदरीत 4 ते 5 परिषदांचा अभ्यास आपल्याला एकूण या टॉपिकमध्ये करायचा आहे. तसंच पर्यावरणाशी निगडीत म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला का बिघडला आणि त्याचे परिणाम काय झाले हा टॉपिकसुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि भारताच्या अनुषंगाने भारताचं पर्यावरण आणि जंगलविषयक धोरण काय आहे, भारताने पर्यावरणाच्या गुणवत्ता राखण्यासाठी पर्यावरणाची काय पावलं उचलली आहेत, काय कायदे केले आहेत, याचा अभ्याससुद्धा आपल्याला ह्या पहिला टॉपिक जो आहे पर्यावरण व शाश्वतता यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर आता आपण पर्यावरण व शाश्वतता हा मुद्दा अभ्यासणार आहोत. पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. तुम्ही 10वीपर्यंत भूगोल शिकलेलेच आहात, कदाचित 11वी 12वीलाही तुमचं भूगोल असेल तर त्यामध्ये तुम्ही वातावरण काय आहे, पृथ्वीच्या भोवती लेयर्स आहेत वातावरणामध्ये वेगवेगळ्या, तर ह्या सगळ्याला आपण पर्यावरण म्हणतो. एक शॉर्टमध्ये आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, या वातावरणात हवेचा सुद्धा समावेश आहे. पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, त्यानंतर प्राणी विविध, मग त्यामध्ये सूक्ष्म जीवजंतूपासून तर महाकाय प्राणी, म्हणजे आज आपण हत्तीला किंवा सागरातला व्हेल मासा, देवमासा हे सर्व आले. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात. तर थोडक्यात पर्यावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या सभोवताली असलेलं वातावरण आणि पृथ्वीवरच्याही गोष्टी, हवा, पाणी, त्यानंतर प्राणी, माणूस, वनस्पती, हे सगळं पर्यावरणामध्ये ह्या सगळ्यांचा समावेश आहे. म्हणजे पृथ्वीचा सुद्धा पर्यावरणामध्ये समावेश आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो भूमी, जल, वायू आणि या पृथ्वीवरील पूर्ण सजीव जीवसृष्टी, त्यामध्ये प्राणी आले, माणूस आला, वनस्पती आली, हे सगळं मिळून जे काही बनतं. पृथ्वीच्या भोवती पण एक जी हवेची लेअर आहे, वेगवेगळे टप्पे आहेत वातावरणाचे, हे सगळं मिळून जे काही बनतं त्याला आपण म्हणतो एकंदरीत पर्यावरण असं म्हणतो. म्हणजे बघा पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो, वातावरण, हवा, पाणी, माणूस, वनस्पती, प्राणी यांचा. मग आता पर्यावरणाचे सुद्धा 2 पद्धतीने आपण पर्यावरणाचं विश्लेषण करतो. एक नैसर्गिक पर्यावरण, एक मानवनिर्मित पर्यावरण. आता नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. नैसर्गिक पर्यावरणामध्ये सर्व सजीव आणि निर्जीव हे जे आढळतं आपल्याला हे सगळं. तर आता यामध्ये काय आहे, सर्व सजीवांमध्ये काय झालं, पशु, पक्षी, प्राणी, आता या प्राण्यांमध्ये आपण माणूसही पकडू, आणि जीव जंतू सूक्ष्म जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण ते सुद्धा पर्यावरणाचा एक भाग आहेत. हे झाले सर्व सजीव, नैसर्गिक पर्यावरणातले सजीव घटक. आणि निर्जीव घटक कोणते, तर हवा, माती, पाणी, खडक आणि हवामान, म्हणजे आपण ज्याला म्हणू ऊन आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जे हवामान आहे
जे वेळोवेळी बदलत असतं कालांतराने, ह्या सगळ्यांचा समावेश या निर्जीव घटकामध्ये होतो, जो नैसर्गिक पर्यावरणाचा एक भाग आहे. आणि हे सर्व मिळून म्हणजे सर्व सजीव आणि निर्जीव हे घटक मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होतं. आणि ह्या प्रत्येकाचं एक आपण ज्याला म्हणू की नैसर्गिकरित्या जन्म, वाढ आणि एका टप्प्यावर मृत्यू, हे सगळं नॉर्मली नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो अवधीनुसार चालतं. तर निर्जीव हे जे घटक आहेत, माती, पाणी, खडक, हवामान, आता इथे खडकाचा नैसर्गिक मोठे मोठे डोंगर दिसतात. तुम्ही बघा, तुम्ही भूगोलात शिकला आहात की या मोठ्या मोठ्या पर्वतांचं पाणी त्या भेगांमध्ये जातं, प्रसरण पावतं हिवाळ्यात, ते भेग वाढत जाते आणि एकाचे दोन तुकडे होतात खडकांचे. आणि अशीच प्रक्रिया होत 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 हजारो वर्षाच्या कालानंतर माती तयार होते. म्हणजे ही सुद्धा ही एक नैसर्गिक पर्यावरणामध्ये प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच ह्या सर्व घटकांचं सुद्धा पर्यावरणाला एक पर्यावरणामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. कारण माती नसेल तर शेती होणार नाही, शेती नसेल तर मानवाला अन्न भेटणार नाही, आणि अन्न नसेल तर मानव जगू शकणार नाही. आणि अन्नसाखळी आपण शिकलेलो आहोत की त्या अन्नसाखळीमध्ये जसा मासा आवश्यक आहे, गवत आवश्यक आहे, मांसाहारी प्राणी आवश्यक आहे, तसा माणूस प्राणीसुद्धा आवश्यकच आहे. त्या अन्नसाखळीचा एक घटक आहे तो पण. तर हे सगळं मिळून जे होतं ते नैसर्गिक पर्यावरण. त्यानंतर मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. लक्षात घ्या, जेव्हा उत्क्रांती सुरू होती तेव्हा इथे काही घरं नव्हते किंवा माणूस शेती करत नव्हता. जेव्हा मानव गुफेमध्ये राहत होता बघा, जेव्हा तो माकडापासून नुकतीच विकास होत 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 विशिष्ट एक जातीच्या माकडापासून विकास होत 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 माणूस बनला आणि त्यालाही कितीतरी वर्षांचा काळ जावा लागला. त्यावेळी माणूस गुहेमध्ये राहत होता. जे मिळेल जसं कंदमुळे, फळं, त्यानंतर मांस, कच्चं, हे तो खात होता. हळूहळू त्याला ते अग्नीचा शोध, चाकाचा शोध असा माणसाचा विकास होत गेला. आपण बघितलं हे 11वीच्या इतिहासामध्ये. तर ह्या माणसाने काय केलं मग की पूर्ण जमीन जी काही जंगलांनी वेढलेली होती किंवा जंगल विशाल आणि दाट जंगलं होती, राहण्यासाठी म्हणून जंगलतोड केली आणि तिथे शहरी ग्रामीण भाग म्हणजे वस्त्या तयार झाल्या. त्यानंतर शेतीसाठी म्हणजे फक्त राहण्यासाठी भूप्रदेश जंगलाचं रूपांतर सपाट भूमीमध्ये केलं का नाही, तर शेतीसाठी शेतीचा शोध लागल्यावर म्हणजेच हे जे काही त्यांनी बदल घडवून आणले पर्यावरणामध्ये किंवा प्रत्यक्ष मूळ रूपामध्ये त्या भूमीच्या, की जंगलनी व्यापलेली ती भूमी होती, आता त्या भूमीवर तो राहतोय, शेती करतोय. हे जे त्यांनी बदल केले हे बदलसुद्धा मानवी पर्यावरणामध्ये धरले जातात. आता तर मानव समुद्रामध्ये सुद्धा कृत्रिम बेट निर्माण करतो आहे आणि तिथे विमानतळ वगैरे उभारलं जात आहे किंवा बंदर तयार केलं जात आहे व्यापाराच्या दृष्टीने. तर अशा पद्धतीने मानवाने जे काही गरजेनुसार भूप्रदेशाचं असं रूपांतर केलेलं आहे की नैसर्गिक जे एक स्वरूप होतं त्या प्रदेशाचं ते बदलून गरजेनुसार पाहिजे तसं करून घेतलं. तर याचा समावेशसुद्धा मानवी पर्यावरणामध्ये आणि पर्यायाने पर्यावरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला. याच्यावर कसे संकल्पना चित्र तयार होतात हेही मी तुम्हाला सांगितलं. आता इथे अजून एक पर्यावरणासोबत शब्द आला आहे, शाश्वतता. तर आता शाश्वतता, पहिले शाश्वत म्हणजे काय तर चिरंतन. चिरंतन म्हणजे काय, आमच्या मागच्या पिढींनी पण हे उपभोगलं, आम्ही पण उपभोगतो आहोत आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा आम्ही हे राखून ठेवलेलं आहे. आणि नुसतं राखून ठेवलेलं नाही तर त्याची गुणवत्तासुद्धा मी टिकवून ठेवलेली आहे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी. ते झालं शाश्वत किंवा त्याचा अर्थ आपण इथे चिरंतन घेऊ. मग पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे काय की जेव्हा या आपण म्हणतो की सूर्यापासून तप्त गोळा बाजूला निघाला, तो दूर फेकल्या तर गेला, पण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये बांधलाच होता आणि
सूर्याभोवती प्रचंड वेगाने फिरत होता. तप्त गोळा तो हळूहळू थंड होत होत. आतमध्ये आजही पृथ्वीच्या तप्त लावारस आहे की भूकंपाच्या वेळी किंवा आपण म्हणतो ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी तो लावारस बाहेर पडतोच. म्हणजे पूर्ण तरी अजून पृथ्वी आतून गरमच आहे, पूर्णतः थंड नाही. पण जी काही पृथ्वी फिरत असताना त्याच्याभोवती वातावरणाची निर्मिती झाली, पृथ्वी थंड होत गेली वरचा तिचा भाग, आणि एक नैसर्गिकरित्या पाणी, त्यात जीवजंतू आणि ही पूर्ण आज आपल्याला उत्क्रांती झालेली दिसून येते. पण त्यावेळी ते पर्यावरण कसं होतं, कुठेही माणसाची त्यात ढवळाढवळ नव्हती. नैसर्गिकरित्या ज्या घटना घडत होत्या आणि बदल होत होते त्याचे. पण आज काय झालं, माणसाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करणं सुरू केलं आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास किंवा हानी होताना आपल्याला दिसते आहे. तर पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे निसर्ग, वातावरण व विकास, यामध्ये आपण आर्थिक विकास घेऊ, यामध्ये संतुलन साधणे, की विकास करत असताना पर्यावरणाला हानी होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, त्याची गुणवत्ता टिकून राहील, याचं संतुलन साधत जर आपण विकास केला तर तो विकास कसा राहणार आहे, पुढच्या पिढीसाठी तर शाश्वत राहीलच, पण पर्यावरणाची सुद्धा आपण शाश्वतता त्यांना पुढच्या पिढीसाठी ठेवतो आहोत. ही झाली पर्यावरणीय शाश्वतता. आता पर्यावरणाची हानी न होऊ देता विकास साधणे म्हणजे पर्यावरणाची शाश्वतता, आणि हा विकाससुद्धा कसा राहणार आहे, पर्यावरणाला गृहीत धरून केलेला हा विकास आहे, पर्यावरणाची हानी करून केलेला नाही. तर पर्यावरणाशी आपण ज्याला म्हणतो संतुलन साधत किंवा समन्वय साधत केलेला हा विकास राहणार आहे. तर हा विकासही शाश्वत राहील आणि पर्यावरणसुद्धा काय राहील, गुणवत्तापूर्ण राहील पुढच्या पिढीसाठी, म्हणजे पुढच्या पिढीसाठी पर्यावरणीय शाश्वतता राहील. याचे उद्देश काय आहे, या पर्यावरणीय शाश्वतता आपल्याला निर्माण करायची आहे, तर त्यामागे उद्देश काय आहे, तर नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण. बघा पेज नंबर 25वर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. इथे ही मधली माहिती मी जरा सोडलेली आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती घेणार आहोत, कारण त्यामध्ये सगळ्या UN घेतलेल्या परिषदा आहेत पर्यावरण संबंधी. तर एका व्हिडिओमध्ये आपल्याला एका भागामध्ये ह्या सगळ्या बघायच्या आहेत. तर इथे बघा लिहिलेले उद्देश काय आहे, की नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, जसं सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा इत्यादी प्रकार, जैविक इंधन ज्याला आपण बायोगॅस म्हणू, गोबर गॅस प्लांट इत्यादी सारखे. प्रदूषण आणि पर्यावरणाला पोचवणारी हानी कमी करणे, प्रदूषण कमी करायचं. औद्योगिकरणामुळे जे प्रदूषण वाढत आहे, कारखान्यातला धूर, त्यानंतर वाहनांचा धूर, आता ह्या प्रदूषणामध्ये सगळं आलं, जल, वायू, पृथ्वी, हे सर्व ध्वनी प्रदूषण, तर हे कचरा, सांडपाणी यांचं नियोजन, तर हे सगळं प्रदूषणही कमी करायचं आणि पर्यावरणाला होणारी हानी कमी करणे हा आहे. पर्यावरणीय संसाधनांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे हा पुन्हा एक उद्देश आहे, की ही हानी रोखायची आहे संसाधनांची. पर्यावरणामध्ये जे काही आपण विकासामुळे, औद्योगिकरणामुळे जी काही आपण हानी करतो आहे, प्रदूषण फैलवतो आहोत, ते थांबवायचं आहे आणि सोबतच पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करायचे. नाते म्हणजे काय, इथे आपल्याला पर्यावरण चांगलं राहील अशी कृती करायची आहे आणि त्या कृतीद्वारे आपल्याला विकासही साधायचा आहे आणि पर्यावरण म्हणजे समतोल साधायचा आहे पर्यावरण आणि विकासामध्ये. आणि हा समतोल साधण्यासाठी योग्य ती कृती, जबाबदार कृती, जाणीव असणारी कृती, की मी हे करत असताना विकास होत आहे पण त्याचवेळी मला लक्ष ठेवायचं आहे की पर्यावरणाची कुठेही हानी होणार नाही. हे झालं जबाबदार नातं पर्यावरणाशी, म्हणजे पर्यावरणाप्रती आपली जबाबदार कृती, जाणीव असणारी कृती, की मला हेही सांभाळायचं आहे आणि तेही सांभाळायचं. तर माझी भूमिका कशी असली पाहिजे, जबाबदारीची, जाणीवेची, आणि त्यानुसारच माझी कृती असली पाहिजे. दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. म्हणजे जबाबदार नातं निर्माण करणं पर्यावरणाशी आणि दीर्घकाळ पर्यावरणाची गुणवत्ता राखणं ही पर्यावरण संसाधनाची. पर्यावरण संसाधने म्हणजे काय, पर्यावरण चांगलं ठेवण्यासाठी जी कृती आहे ती, आणि
प्रदूषण न करणे, ज्या गोष्टींनी पर्यावरणाची हानी होईल हे टाळणे म्हणजेच पर्यावरणाची गुणवत्ता राखणे, तर म्हणजेच पूर्ण पर्यावरण संसाधन आहे. पर्यावरणाला चांगलं ठेवण्याची ही साधने आहे माझी जबाबदार कृती आणि प्रदूषण टाळणे ही. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे. पर्यावरण संसाधन संतुलनाचा उद्देश पुढील पिढीसाठीही गुणवत्तापूर्ण वसुंधरा राखणे. आज आपण गरजा पूर्ण करतो तशाच त्यांच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांना तडजोड करावी लागू नये अशा पद्धतीचा आपण त्यांच्यासाठी राखून ठेवलं पाहिजे. आपण जे म्हणतो की पर्यावरण संसाधनांच्या मार्फत पर्यावरणाची शाश्वतता टिकवून ठेवायची आहे, तर ह्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश हाच आहे की आमच्या मागच्या पिढीच्या गरजा पूर्ण झाल्या, त्यांनी सगळं संपवून टाकलं का, की आमच्यासाठी हे पर्यावरण आमच्या या नव्या पिढीसाठी त्यांनी शाबूत ठेवलं. तसंच आमच्याही नंतर अनेक पिढ्या येणार आहेत. मग या पिढ्यांच्या पण गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे आज जे काही पर्यावरण किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचं आम्ही योग्य नियोजन आणि वापर केला पाहिजे. गरजेपुरताच, जास्त नाही, चैनीसाठी नाही तर गरजेपुरता वापर आम्ही केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी सुद्धा ही नैसर्गिक साधन संपत्ती शाबूत राहील आणि त्यांनासुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील. नाहीतर आम्हीच सगळं संपवून टाकलं तर उद्या पुढच्या पिढीने कसं जगायचं? जर आम्ही पर्यावरण एकदम प्रदूषणयुक्त करून टाकलं, पूर्ण वनस्पती संपवून टाकल्या, खनिज संपत्ती, पेट्रोल, डिझेल हे सगळे साठे आम्ही आजच संपवून टाकले आमच्या पिढीने, तर पुढच्या पिढीच्या हाती आम्ही काय शुष्क आणि रुष्क पृथ्वी देणार आहोत का? नाही. तर आज आम्हाला आमच्या पूर्वजांनी जशी पृथ्वी दिली आहे हिरवीगार आणि साधन संपत्तीने युक्त अशी, तसंच ते शाश्वत ठेवून आम्हाला अनेक पुढच्या पिढ्यांची पण गरजा त्यांच्या भागल्या पाहिजे हा आमचा दृष्टिकोन असला पाहिजे. त्यांना तडजोडी कराव्या लागू नयेत. आम्ही निर्माण केलेल्या समस्यांचे उत्तरच उपाय करत बसतील का ते पूर्ण? तर नाही. आणि हाच एक उद्देश या पर्यावरणीय संसाधनांचा आहे. संसाधन म्हणजे मी पुन्हा सांगितलं आमची कृती आणि प्रदूषण कमी करणं. हे का करायचं आहे आम्हाला? जबाबदार कृती आणि प्रदूषण का नाही करायचं आहे आम्हाला? कारण पुढच्या पिढीला आम्हाला सुंदर अशी हिरवीगार उत्कृष्ट पर्यावरण असलेली ही वसुंधरा आम्हाला पुढच्या पिढीसाठी राखून ठेवायची आहे आणि पुढची पिढी नाही, पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. तर उपलब्ध संसाधनांचा आम्हाला काय करायचं आहे? विचारपूर्वक वापर करायचा आहे, नियोजन करायचं आहे, गरजेसाठी वापर करायचा आहे, चैनीसाठी करायचा नाही. आणि शक्यतोवर आम्हाला आजच या उपाययोजना करायच्या आहेत की जे आम्ही वापरतो आहोत या पर्यावरणातलं ते आम्ही पुन्हा पर्यावरणाला कसं भर टाकू शकू. तर जसं आम्ही पाणी वापरतो आहोत, गोडं पाणी खूप कमी आहे, हार्डली 2.3% गोडं पाणी आहे एकंदरीत पाण्याच्या. तर आम्ही पावसाचं पाणी अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे, म्हणजे जलपुनर्भरण होईल. म्हणजे पुढच्या पिढीला आम्ही तर वापरतो आहे पण त्यांच्यासाठी पुन्हा ती सोय पण करून ठेवतो आहोत. तसंच आम्ही वृक्ष लागवड केली पाहिजे. आमच्या गरजेसाठी आम्ही जशी जंगलतोड केली, अजूनही करतो आहोत, पण पुढच्याही पिढीला लागणार आहे. तर आम्ही एक वृक्ष आमच्या सोयीसाठी तोडतो आहोत, तर आम्ही पुढच्या पिढीचा विचार करून 10 वृक्ष लावले पाहिजे. त्यानंतर वायुशुद्धी, जसं आम्ही कारखाने, वाहनांचा धूर या वातावरणात सोडतो आहोत, तर त्याचप्रमाणे आम्ही ह्या वृक्षांची लागवड करून प्रदूषण कमी कसं होईल? वायू प्रदूषण. कारण वृक्ष आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणातला शोषून घेतात. त्यानंतर वायुशुद्धी कशी होईल अशा कृतीसुद्धा आम्ही केल्या पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी शाश्वत पर्यावरण आणि शाश्वत आर्थिक विकास यांचं संतुलन साधून पुढच्या पिढीसाठी आम्ही ही गुणवत्तापूर्ण पर्यावरण असणारी हिरवीगार अशी पृथ्वी आम्ही टिकवून ठेवली पाहिजे, राखली पाहिजे. या दृष्टीने इथे पर्यावरणीय शाश्वतता किंवा पर्यावरण व शाश्वतता हा तुम्हाला इथे हा टॉपिक दिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणाशी निगडीत समस्या की ज्या मानवानीच निर्माण केलेल्या आहेत त्या बघणार आहोत आणि या विविध ज्या परिषदा आयोजित केल्या UNनी त्यांची माहितीसुद्धा आपण घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.